लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असताना भाषेचा दर्जा ज्या पद्धतीने घसरतोय, नेते ज्या पद्धतीने एकमेकांवर टीका टिप्पणी करतात यावर आक्षेप घेतला जाऊ लागलेला आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीने विरोधक सत्ताधाऱ्यांवरती टीका करतायत, आता संजय राऊतांनी टीका केली आहे की भाजपच्या अवस्थेत आहे शिवसेना, या विधानाकडे कसं पाहता? मला वाटतं संजय राऊत बेताल वक्तव्य करायला लागलेत। त्यांचा दर्जा पूर्णपणे घसरलेला आहे। मग आम्ही असं म्हणायचं का उद्धव ठाकरेंची रोटी खातोय आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी ह्यांना राजकीय ठेवलेली आहे की काय असं म्हणायचं का? कारण त्यांचा अजेंडा पवार साहेब सांगतील तोच आहे। त्याच्यामुळे स्वतःच्या बाबतीतच त्या ठिकाणी पहिलं आत्मपरीक्षण करावं की आपण कोणाची चाकरी करतोय, कोणाची त्या ठिकाणी भूमिका निभावतोय, त्यावरनं स्वतःच्या बाबतीत असं वक्तव्य केलंय की काय असंच आम्हाला वाटतंय। कम 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 माय लव प्लीज डोंट से नो बेबी कम 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 माय लव। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। भाजपचं नेतृत्व म्हणजे भुताटके देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी टीका केली आणि त्यासोबतच ते असं म्हणतायत की टोणग्यांना टोमणेच मारावे लागतात। नाही, मला वाटतं त्यांच्यावर भूत पछाडलेलं दिसतंय आणि म्हणून भुताटके लागल्यासारखं ते बरळायला लागलेत। आता कसं आहे, त्यांच्याबरोबर लागून आमची पातळी आम्ही घसरवणार नाही। देवेंद्र फडणवीस साहेब हे या राज्यातलं चारित्र्य संपन्न असं व्यक्तिमत्व आहे, ज्याला लोकप्रियता आहे। आणि संजय राऊत म्हणजे बाष्पळ बडबडणारा एक टुकार नेता अशा प्रकारची त्याची प्रतिमा आहे। आणि त्याच्यावर टुकार माणूस टुकार वक्तव्य करणार, त्याच्यामुळं टोमणे काय अशा प्रकारची वक्तव्य काय हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे। आणि जसजशी निवडणूक जवळ येते, आपण हरणारे नक्की येत आहे, त्या वैफल्यातनं ते आणखी अशा प्रकारची गराळ ओकतील। उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे। त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे असं सुद्धा बोललं जातं, पण त्यांच्या नावाला कुठेतरी भाजपकडून आता स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध होतो, ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहे त्यांना उमेदवारी नका देऊ असं म्हटलं जातं आहे। काय नेमकं सत्य? नाही, मला वाटतं की अजूनही चर्चा सुरू आहेत आणि त्याच्यामुळे एखादी उमेदवारी फायनल झाल्यावर त्यावर भाष्य करणं पूर्णतः योग्य होईल। आता प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची आपापली भूमिका असते, पण ज्या वेळेला उमेदवारी महायुतीची निश्चित होईल त्यावेळेला त्याच्यावर भाष्य करणं योग्य होईल। आणि त्यानंतर सगळ्या पक्षाची लोक महायुतीचं एकसंघपणे काम करतील याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही। बरं, रत्नागिरी सिंधुदुर्गचा विषय आहे। नारायण राणे यांनी आपल्या 2 सभा सुद्धा त्या ठिकाणी रद्द केलेल्या आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळणार की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। त्यांची नाराजी आहे कुठेतरी, कारण त्यांनी आता म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांनी मला रस्त्यावर विचारलं होतं आमच्या पक्षामध्ये येणार की नाही, त्यावर मी रस्त्यावर विचारणं योग्य नाही, मी त्या लायकीचा बनतो आणि मग काम करतो अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं आहे। नाही, मला वाटतं राणेसाहेब पक्षाचं काम करतायत, त्या दृष्टीनं त्यांच्या सभा मेळावे चालू आहेत, परंतु शेवटी उमेदवारी अंतिम होईपर्यंत पक्षाचे नेते पक्ष प्रत्येक काम करतोय। तिकडे किरण सामंतही उदय सामंतही त्यांच्या पक्षाचे मेळावे घेत आहेत। त्याच्यामुळे जो तो पक्ष आपापल्या परीनं उमेदवारी अंतिम होईपर्यंत काम करतोय, त्याप्रमाणेच राणेसाहेबांनी त्या ठिकाणी मेळावे घेतले असतील। आता देवेंद्रजींनी त्यांचं काय बोलणं झालं आहे याविषयी मला कल्पना नाही, पण ते आमचे एक सन्माननीय नेते आहेत आणि त्यामुळे ते पक्षाशी किंवा पक्षाच्या भूमिकेशी त्या ठिकाणी ते बांधीलच असतील याविषयी माझ्या मनात शंका नाही। नक्कीच ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे भाषणामधून नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करतात, देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा निशाणा साधतायत, कसं पाहता याकडे? कारण ते म्हणतायत की आपकी बार जे आहे ते 45 पार भाजप होणार नाही, हद्दपार होईल अशा प्रकारची टीका त्यांच्याकडून केली जाते। टोमण्यांपलीकडे उद्धव ठाकरेंना काय येतं आहे? महाराष्ट्राचे प्रश्न माहीत नाहीत,
महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीचं आकलन नाही, केवळ शिव्या द्यायच्यात. याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंच्या कुठल्याही भाषणात काही अर्थ आहे का मला सांगा. मोठमोठ्या राणा भीमदेवी थाटात वल्गना करायच्या, पण कृतीशून्य. आता पालघरला सभा घेतलीत, पालघरच्या सभेमध्ये मग साधू हत्याकांडावर का बोलला नाहीत? केवळ लोकांच्या भावना भडकवायच्यात आणि त्या भावनेवर स्वार होऊन मतदान लाटायचे उद्धवसाहेब दिवस संपलेत आणि तुमच्यावर लोकांचा विश्वासही नाही. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झालेली आहे, तुमचं देखील त्यामध्ये नाव आहे. रणनीती नेमकी कशी असणार आहे? नाही, मला वाटतं पक्ष स्टार प्रचारकांची यादी करत असतो. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या नेत्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी सभांना बैठकांना या नेत्यांना पाठवलं जातं. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, JP नड्डा साहेब, अमित भाई आणि आमच्या राज्याचे नेते देवेंद्रजी बावनकुळे साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी मला स्टार प्रचारक म्हणून सामावून घेतलं. निश्चितपणे जी जबाबदारी पक्ष देईल ती त्या ठिकाणी या भूमिकेतनं निश्चितपणे पार पडेल. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन नरसिंग गजेलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.